गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण थेरॉटिकल ॲनालिसिस ऑफ एरर स्टडी केलं आहे. आपल्याला एखादं मेजरमेंट असेल किंवा एखादा रिझल्ट असेल त्याच्यामधली एरर फाईंड करायची असेल तर आपल्याकडे टोटल 5 स्टेप असतात. पहिली स्टेप असते डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू, सेकंड असते डिटर्मिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर, थर्ड स्टेप असते डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर, फोर्थ स्टेप असते डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह एरर आणि फिफ्थ स्टेप असते डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज एरर. एखाद्या मेजरमेंटमधली पर्सेंटेज एरर फाईंड करणं म्हणजेच एरर ॲनालाइज करणं. मग काल आपल्या ज्या 5 स्टेप होत्या ते यूज करून आता आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. मी 1-2 न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करून दाखवतो म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. ओके. पहिलं न्यूमरिकल आहे, velocity of vehicle is measured and it is found to be 2.32 meter per second, 2.31 meter per second, 2.32 meter per second, 2.34 meter per second, and 2.36 मीटर पर सेकंड. ओके. तर आपले व्हिलॉसिटीचे इंडिव्हिज्युअल रीडिंग आहेत. मग पहिली स्टेप असणार आहे फाइंड व्ही ॲव्हरेज. आपल्याला ॲव्हरेज व्हिलॉसिटी फाइंड करावी लागेल. सो व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू 2.32 प्लस 2.31 प्लस 2.32 प्लस 2.34 प्लस 2.36 डिवायडेड बाय आपले रीडिंग 5 आहेत, डिवायडेड बाय 5. पहिली स्टेप असणार आहे डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे आपले जे इंडिव्हिज्युअल रीडिंग आहेत त्यांचा मॅथमॅटिकल ॲव्हरेज. मग हे आलं 11.65 डिवायडेड बाय 5. सो हे आलं 2.33 मीटर पर सेकंड व्ही ॲव्हरेज. ॲव्हरेज व्हिलॉसिटी आली 2.33 मीटर पर सेकंड. आता सेकंड स्टेप असणार आहे टू डिटरमाइन ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर फाईंड करताना आपण काय करतो, ॲव्हरेज व्हॅल्यूमधून इंडिव्हिज्युअल रीडिंगला मायनस करतो. मग डेल्टा V1 ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग इज इक्वल टू 2.33 मायनस 2.32 म्हणजे हे आलं 0.01. डेल्टा V2 ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग 2.33 मायनस 2.31 हे आलं 0.02. डेल्टा V3 इज इक्वल टू 2.33 मायनस 2.32 हे आलं 0.02. डेल्टा V4 ॲब्सोल्यूट एरर इन फोर्थ रीडिंग 2.33 मायनस 2.34 हे आलं मायनस 0.01. डेल्टा V5 इज इक्वल टू 2.33 मायनस फिफ्थ रीडिंग 2.36 0.03 विथ मायनस साईन. आता पुढची स्टेप असणार आहे ती म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. हे ॲब्सोल्यूट एरर आहेत ह्यांचा ॲव्हरेज, बरोबर आहे, ती म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर असणार आहे. मग डेल्टा व्ही मीन. आणि एक लक्षात घ्या, काल आपण डेल्टा व्ही मीन किंवा मीन ॲब्सोल्यूट एरर फाईंड करताना ते मॉड्युलसमध्ये घेतलं होतं. याचा अर्थ तुमचं आन्सर जरी निगेटिव्ह आलं तरी ते घेताना मीन ॲब्सोल्यूट घेताना ते पॉझिटिव्ह घ्यायचं. आता आपले 2 रीडिंग आलेत, हे 2 रीडिंग निगेटिव्ह आलेत. मीन ॲब्सोल्यूट एरर फाईंड करताना या व्हॅल्यू प्लस घ्यायच्या म्हणजे हे आलं 0.01 प्लस 0.02 प्लस 0.02 सॉरी 0.01 वनच 0.01 प्लस ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. ॲब्सोल्यूट एरर फाईंड करताना ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची
0.01 प्लस 0.03 होल डिवायडेड बाय 5. तुमच्या लक्षात आलं का? आपले 2 रीडिंग निगेटिव्ह आले होते, पण मीन ॲब्सोल्यूट एरर घेताना त्याला मॉड्युलसमध्ये घेऊन प्लस करायचं. मॉड्युलस केव्हा यूज करायचं? जर एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू आली असेल, तिला जर तुम्हाला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं असेल तर मॉड्युलस वापरायचं. मग हे आलं 0.08 डिवायडेड बाय 5. सो आपली मीन ॲब्सोल्यूट एरर आली 0.016. ओके. आता 4th स्टेप, डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह एरर. सो व्ही रिलेटिव्ह इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा व्ही मीन डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू व्ही ॲव्हरेज. मग हे आलं 0.016 डिवायडेड बाय 2.33. ही डिव्हिजन करायची गरज नाही, कारण आपल्याला ऑलरेडी पर्सेंटेज एरर काढायची आहे. देअरफॉर 5th स्टेप, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू व्ही रिलेटिव्ह इंटू 100. मग हे आलं 0.016 अपॉन 2.33 इंटू 100. म्हणजे हे आलं 1.6. 100 मल्टिप्लाय केलं, डेसिमल 2 सरकला, डिवायडेड बाय 2.33. सो हे आलं 0.8666. राऊंडिंग करूयात, हा 6 आहे त्यामुळे 7 होणार, 0.87. सो व्हिलॉसिटी विथ एरर लिमिट. आता एरर लिमिट सहित लिहायचं असेल तर एरर लिमिट सहित म्हणजे 2.33 मीटर पर सेकंड प्लस मायनस 0.87. ही झाली ॲव्हरेज व्हॅल्यू आणि ही त्यामधली पर्सेंटेज एरर. हे असं लिहिणं, याला म्हणायचं व्हिलॉसिटी विथ एरर लिमिट. सो तुमची रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आली? 2.33. ती ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा 0.87 कमी असेल किंवा 0.87 जास्त तरी असेल. क्लिअर झालं? लक्षात आलं? न्यूमरिकल अगदी सोपे आहेत. ह्या 5 स्टेप लक्षात ठेवली. पहिली स्टेप डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू, सेकंड स्टेप डिटर्मिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर, थर्ड स्टेप डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह एरर, फोर्थ स्टेप डिटर्मिनेशन ऑफ थर्ड स्टेप डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर, फोर्थ स्टेप डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह एरर, फिफ्थ स्टेप डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज एरर. ओके. नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी इज मेजर्ड बाय F1 is equal to 8.23 Newton, F2 is equal to 8.21 Newton, F3 is equal to 8.24 Newton, F4 is equal to 8.29 Newton, and F5 is equal to 8.26 Newton. फाइंड फोर्स विथ एरर लिमिट. ओके. आता आपल्याला फोर्सला विथ एरर लिमिट फाइंड करायचं आहे. मग पहिली स्टेप असणार आहे डिटर्मिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर, डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू. देअरफॉर एफ ॲव्हरेज इज इक्वल टू 8.23. ह्या फोरच्या ज्या सगळ्या व्हॅल्यू दिल्यात ह्यांचा मॅथमॅटिकल ॲव्हरेज 8.21 प्लस 8.24 प्लस 8.29 प्लस 8.26 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 41. हा सम आली 41.23 डिवायडेड बाय 5. सो एफ ॲव्हरेज आलं 8.25 न्यूटन. ओके. ही ॲव्हरेज व्हॅल्यू झाली. आता सेकंड स्टेप असणार आहे डिटर्मिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर फाईंड करताना ॲव्हरेज व्हॅल्यूमधून इंडिव्हिज्युअल रिडिंगना मायनस करायचं. मग डेल्टा F1 इज इक्वल टू 8.25
-8.23 म्हणजे हे आलं 0.02. डेल्टा F2 ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग 8.25 -8.21 हे आलं 0.04. डेल्टा F3 इज इक्वल टू 8.25 -8.24 हे आलं 0.01. डेल्टा F4 8.25 -8.29 इज इक्वल टू -0.04. डेल्टा F5 इज इक्वल टू 8.25 -8.26 इज इक्वल टू -0.01. ही आपली सेकंड स्टेप झाली. आपण मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड केली. ॲब्सोल्यूट एरर फाइंड करताना ॲव्हरेज व्हॅल्यूमधून इंडिव्हिज्युअल रिडिंगना मायनस करायचं. आता थर्ड स्टेप असणार आहे डिटर्मिनेशन ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. बरोबर आहे. सो डेल्टा एफ मीन इज इक्वल टू हे मॉड्युलसमध्ये घ्यायचं. निगेटिव्ह व्हॅल्यूला देखील पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. 0.02 प्लस 0.04 प्लस 0.01 प्लस 0.04 हे तुमच्या लक्षात आलं. ॲक्च्युली आपलं हे 0.04 निगेटिव्ह आहे. 0.04 निगेटिव्ह आहे. पण मीन ॲब्सोल्यूट एरर घेताना ती व्हॅल्यू कायम पॉझिटिव्ह घ्यायची म्हणून मी मॉड्युलस वापरून ती व्हॅल्यू प्लस घेतली. प्लस 0.01 होल डिवायडेड बाय 5. सो हे आलं 0.024. ओके. मग आता फाइंड करायचे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. सो एफ रिलेटिव्ह इज इक्वल टू डेल्टा एफ मीन डिवायडेड बाय एफ ॲव्हरेज म्हणजे हे आलं 0.024 डिवायडेड बाय 8.25. हे डिव्हिजन करायची गरज नाही. पुढे आपण पर्सेंटेज एररमध्ये ते मल्टिप्लिकेशन करूयात. सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.024 अपॉन 8.25 इंटू 100 म्हणजे हे आलं 2.4 डिवायडेड बाय 8.25 हे येतं 0.29. मग फोर्थ विथ एरर लिमिट इज इक्वल टू एरर लिमिटमध्ये लिहिताना ॲव्हरेज व्हॅल्यू आणि त्यामधली एरर. सो फोर्थ विथ एरर लिमिट आलं 8.25 न्यूटन प्लस मायनस 0.29. म्हणजे आता हे बघा 0.29 ही काय झाली मेजरमेंटमधली एरर आणि 8.25 हे काय झालं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट. मग तुम्ही रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा 0.29% कमी तरी असेल किंवा जास्त तरी असेल. लक्षात आलं. कसं करायचं समजलं. मी होमवर्कसाठी देखील न्यूमरिकल देणार आहे. ते न्यूमरिकल सॉल्व करा म्हणजे तुमची आयडिया अजून क्लिअर होतील. अजून मी तुम्हाला लॉगबुक शिकवलेलं नाही आहे त्यामुळे तात्पुरतं कॅल्क्युलेशन करताना तुम्ही कॅल्क्युलेटर यूज केलं तरी चालेल. ओके. पुढचं न्यूमरिकल. ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय A1 इज इक्वल टू 25.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर 25.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. A3 25.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. A4 इज इक्वल टू 25.4 मीटर पर
सेकंड स्क्वेअर. फाइंड ॲक्सलरेशन विथ एरर लिमिट. आता आपल्याला ॲक्सलरेशन विथ एरर लिमिट फाइंड करायचं आहे. मग पहिली स्टेप कोणती असणार? डिटर्मिनेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू. सो ए ॲव्हरेज इज इक्वल टू 25.2 प्लस 25.7 प्लस 25.3 प्लस 25.4 whole divided by 4. Determination of average value. हे आलं 101.6 divided by 4. So average value आली 25.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ए ॲव्हरेज. ॲक्सलरेशनची ॲव्हरेज व्हॅल्यू आली 25.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता पुढची स्टेप असणार आहे डिटर्मिनेशन ऑफ ॲब्सोल्यूट एरर. डेल्टा A1 ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग 25.4 मायनस 25.2 इज इक्वल टू 0.2. डेल्टा A2 25.4 मायनस 25.7 हे आलं मायनस 0.3. डेल्टा A3 25.4 मायनस 25.3 हे आलं 0.1. फोर्थ डेल्टा A4 25.4 मायनस 25.4 हे आलं 0.0 म्हणजे 0. मग आता नेक्स्ट स्टेप असणार आहे डिटर्मिनेशन ऑफ मीन व्हॅल्यू, मीन ॲब्सोल्यूट एरर. सो हे आलं डेल्टा ए मीन इज इक्वल टू 0.2. हे मॉड्युलसमध्ये घ्यायचं, निगेटिव्हवाली व्हॅल्यू देखील पॉझिटिव्ह घ्यायची. प्लस 0.3 प्लस 0.1 चौथी व्हॅल्यू घ्यायची गरज नाही कारण ती 0च आहे. डिवायडेड बाय 4 हे आलं 0.6 डिवायडेड बाय 4. सो हे आलं 0.15. हे झालं डिटर्मिनेशन ऑफ मीन व्हॅल्यू. बरोबर आहे. मग आता पुढची स्टेप असणार आहे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. सो ए रिलेटिव्ह इज इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए ॲव्हरेज 0.15 डिवायडेड बाय 25.4. ओके. हे ए रिलेटिव्ह झालं. ही डिव्हिजन करायची गरज नाही. पुढे आपल्याला पर्सेंटेज एरर काढायची आहे. सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.15 डिवायडेड बाय 25.4 इंटू 100 म्हणजे हे आलं 15 डिवायडेड बाय 25.4. सो हे आलं 0.59%. सो ॲक्सलरेशन विथ एरर लिमिट. ॲक्सलरेशन विथ एरर लिमिट आलं मग 25.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर प्लस मायनस 0.59. क्लिअर झालं. तर लक्ष द्या, ॲक्सलरेशनची रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू किती आहे? 25.4 आणि त्यामधली एरर किती आहे? 0.59. हे प्लस मायनस काय इंडिकेट करतं? तुम्ही रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा 0.59% जास्त तरी असेल किंवा कमी तरी असेल. क्लिअर झाले. मी तुम्हाला 5 न्यूमरिकल होमवर्कसाठी देणार आहे, ते तुम्ही सॉल्व करा म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. मग आता आपण नवीन पॉईंट चालू करूयात. प्रोपगेशन ऑफ एरर इन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. प्रोपगेशन ऑफ एरर इन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन.
प्रोपगेशन ऑफ एरर इन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. पहिलं, एरर इन ॲडिशन. एरर इन ॲडिशन. ओके, आता लक्ष द्या. इफ ए इज इक्वल टू बी प्लस सी, फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू बी प्लस सी. ओके, डेल्टा बी एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी बी. डेल्टा सी इज एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी सी. आपल्याकडे रिलेशन काय आहे बघा. ए इज इक्वल टू काय आहे? बी प्लस सी. म्हणजे ए जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर बीला मेजर करायला पाहिजे, सीला मेजर करायला पाहिजे आणि नंतर त्यांना ॲड करायला पाहिजे. बरोबर आहे. मी बीला मेजर केलं, सीला मेजर केलं, दोघांना ॲड केलं, त्यानंतर मला एची व्हॅल्यू मिळेल. आता मेजरमेंट कोणतंही ॲब्सोल्यूट नसतं. तुम्ही मेजरमेंट केलं की त्यामध्ये 100% एरर असणार. मग मी बी जर मेजर करत असेल तर बीच्या मेजरमेंटमध्ये काहीतरी एरर असेल. मी सी मेजर करत असेल तर सीच्या मेजरमेंटमध्ये काहीतरी एरर असेल. मग डेल्टा बी इज एरर इन मेजरमेंट ऑफ बी, डेल्टा सी इज एरर इन मेजरमेंट ऑफ सी. देन एरर इन मेजरमेंट ऑफ ए इज नथिंग बट प्लस मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. लक्षात आलं? क्वांटिटी ए हिची मॅग्निट्यूड किती असते? इट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी बी प्लस मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी सी. म्हणजे मी तुम्हाला जर एला मेजर करा म्हटलं तर एला मेजर कसं कराल? एला मेजर करण्यासाठी पहिल्यांदा बीला मेजर करावं लागेल, सीला मेजर करावं लागेल आणि नंतर दोघांना ॲड करावं लागेल. बरोबर आहे. मग ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला एची व्हॅल्यू मिळेल. आता मेजरमेंट ॲब्सोल्यूट नसतात, त्यामुळे मेजरमेंटमध्ये काहीतरी एरर राहणार. मग डेल्टा बी इज एरर इन मेजरमेंट ऑफ बी, डेल्टा सी इज एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी सी. देन एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी ए इज नथिंग बट प्लस मायनस डेल्टा, सॉरी हे तर चुकलं, डेल्टा बी प्लस डेल्टा सी. एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी ए इज नथिंग बट सम ऑफ एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी बी अँड एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी सी. क्लिअर झालं? सेकंड, एरर इन डिफरन्स. Error in difference. If A is equal to B minus C, then error in measurement of quantity A is always equal to plus minus delta B plus delta C. लक्षात आलं? आता इथे लक्ष द्या. आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन जे परफॉर्म करतोय ते डिफरन्स आहे, पण एरर ह्या कायम ॲडच करायच्या असतात. आता क्वांटिटी एची मॅग्निट्यूड कशी फाईंड कराल? क्वांटिटी बीची मॅग्निट्यूड मेजर करायची, क्वांटिटी सीची मॅग्निट्यूड मेजर करायची आणि दोघांचा डिफरन्स घ्यायचा. त्या दोघांचा डिफरन्स घेतला तर तुम्हाला कशातली तुम्हाला कुणाची मॅग्निट्यूड मिळेल? क्वांटिटी एची मॅग्निट्यूड मिळेल. आता ऑपरेशन जरी डिफरन्स असलं तरी एरर ह्या कायम ॲडच होत असतात. मी क्वांटिटी बी मेजर केली, क्वांटिटी बीच्या मेजरमेंटमध्ये काहीतरी एरर आली. मी क्वांटिटी सी मेजर केली, सीच्या मेजरमेंटमध्ये काहीतरी एरर आली. मग क्वांटिटी एच्या मेजरमेंटमधली एरर म्हणजे क्वांटिटी बीच्या मेजरमेंटमधली एरर प्लस क्वांटिटी सीच्या मेजरमेंटमधली एरर. लक्षात आलं? ही झाली एरर इन डिफरन्स. तर लक्षात काय ठेवायचं? मॅथमॅटिकल ऑपरेशन ॲडिशन असू देत, अगर डिफरन्स असू देत, एरर ही कायम ॲडच करायची असते. क्लिअर? मग पुढचं, एरर इन मल्टिप्लिकेशन. एरर इन मल्टिप्लिकेशन बघा. इफ ए इज इक्वल टू बी इंटू सी, ए इज इक्वल टू बी इंटू सी. आता तुम्हाला एची मॅग्निट्यूड कशी फाईंड करावी लागेल? तुम्हाला बीची मॅग्निट्यूड मेजर करावी लागेल, सीची मॅग्निट्यूड मेजर करावी लागेल. बरोबर आहे. आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल.
ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कुणाची मॅग्निट्यूड असणार, एची मॅग्निट्यूड असणार. आता लक्ष द्या, मी बीला मेजर केलं, बीच्या मेजरमेंटमध्ये एरर असणार. मी सीला मेजर केलं, सीच्या मेजरमेंटमध्ये एरर असणार. मग क्वांटिटी एच्या मेजरमेंटमधली एरर म्हणजे बीच्या मेजरमेंटमधली एरर आणि सीच्या मेजरमेंटमधल्या एररची सम असणार. एक लक्षात ठेवायचं, एरर कायम ॲडच होत असते. मग एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी ए इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी प्लस डेल्टा सी अपॉन सी, और डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. कळलं? आता थोडंसं लक्ष द्या, ॲडिशन असेल किंवा डिफरन्स असेल तर एरर ही कायम ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायचं. ऑपरेशन जर ॲडिशन किंवा डिफरन्स असेल तर एरर असते ही कायम कोणत्या टर्ममध्ये डिटरमाइन करायची, ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये. पण ऑपरेशन जर मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही डिटरमाइन करतात इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह एरर किंवा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज एरर. लक्षात आलं? ऑपरेशन जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही कोणत्या टर्ममध्ये डिटरमाइन करायची, रिलेटिव्ह एरर किंवा पर्सेंटेज एरर. ओके. मग आता पुढचं एरर इन डिव्हिजन. एरर इन डिव्हिजन. ओके. इफ C is equal to A is equal to B upon C. If A is equal to B upon C. आता लक्ष द्या, A ची मॅग्निट्यूड तुम्ही मेजर करताय, त्यासाठी तुम्हाला B ची मॅग्निट्यूड मेजर करावी लागेल, C ची मॅग्निट्यूड मेजर करावी लागेल आणि मग त्यांना डिवाइड करावं लागेल. आता B ची मॅग्निट्यूड मेजर केली, त्या मॅग्निट्यूडमध्ये काहीतरी एरर असणार, कारण कोणतंही मेजरमेंट ॲब्सोल्यूट नसतं, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एरर असते. सीची मॅग्निट्यूड मेजर केली, त्यामध्ये एरर येणार. मग एरर इन मेजरमेंट ऑफ क्वांटिटी ए इज नथिंग बट डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी प्लस डेल्टा सी अपॉन सी, और डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. क्लिअर झालं? एखाद्या ऑपरेशन जर डिव्हिजन असेल तर एरर ही कोणत्या टर्ममध्ये फाइंड करायची, रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये. ह्याचे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे. न्यूमरिकल सॉल्व केल्यानंतर तुमच्या या आयडिया अजून क्लिअर होतील. आता एरर इन कोशंट म्हणजे पॉवर. वो ऐकत हा, एरर इन क्वोशंट किंवा पॉवर. आता बघा, ए इज इक्वल टू बी रेस टू एम इंटू सी रेस टू एन. ओके. ए इज इक्वल टू बी रेस टू एम इंटू सी रेस टू एन. तर यामधली एरर कशी फाइंड करायची असते बघा, डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू एम इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस एन इंटू डेल्टा सी अपॉन सी. इथे प्लस मायनस असणार आहे. किंवा डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज इक्वल टू प्लस मायनस एम इंटू डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस एन इंटू डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. लक्षात आलं? जर पॉवर असेल, क्वांटिटीला पॉवर असेल
तर पॉवरनं त्या रिलेटिव्ह एररला किंवा पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं? किंवा इफ ए इज इक्वल टू बी रेस टू एम डिवायडेड बाय सी रेस टू एन, देन डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू प्लस मायनस एम इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस एन इंटू डेल्टा सी अपॉन सी. और पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज इक्वल टू प्लस मायनस एम इंटू डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस एन इंटू डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. कळलं? एरर इन पॉवर किंवा एरर इन क्वेश्चन लक्षात आलं? तर एक लक्षात द्या, आज मी हे जे शिकवलंय प्रोपगेशन ऑफ एरर, हे कुठेही थेअरीला येणार नाही. हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला यूज करायचे आहेत इन ऑर्डर टू सॉल्व न्यूमरिकल. एररवर 100% न्यूमरिकल असणार आहे, नीटला देखील, जेईला देखील आणि महाराष्ट्र CETला देखील. तर हे फॉर्म्युले लर्न करा. ह्या फॉर्म्युले यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे. क्लिअर झालं? हे लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे, मग आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण याचे न्यूमरिकल सॉल्व करूया. ओके, गुड लक.